कर्जतच्या वादग्रस्त कोल्हारी ग्रामपंचायतीत रात्रीचा खेळ सुरू असल्याचे समोर आले। या ग्रामपंचायतीचे टाळे मध्यरात्री उघडून काहीतरी काळे बेरे सुरू असल्याची माहिती मिळताच काही जागरूक ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली आहे। त्यामुळे दरवाजा उघडा टाकून हे कर्मचारी पाय लावून पळाले। दरम्यान इतक्या रात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच का? कोणती महत्वाची कागदपत्रे तर पळवली नाहीत ना, असा सवाल करण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे। कर्जत तालुक्यात असलेली कोल्हारी ग्रामपंचायत नेहमीच या ना त्या कारणाने वादात राहिली आहे। असे असताना 25 मार्चच्या मध्यरात्री कोल्हारी ग्रामपंचायत काही कर्मचाऱ्यांनी उघडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय उघडल्याची माहिती मिळताच काही जागरूक गावकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली। यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कोणाच्या परवानगीने परस्पर कार्यालय उघडले गेले, ग्रामसेवकाची परवानगी होती का, असे अनेक सवाल नागरिकांनी उपस्थित केले। या संपूर्ण घटनेची हकीकत सचिन मोरे, कर्मचारी व सरपंच यांनी शिवसत्ता टाइम्सच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले। पाहुयात काय स्पष्टीकरण दिले ते। दादा, काल जी घटना घडली की रात्रीपर्यंत कार्यालय आपलं सुरू करण्यात आलं होतं, कोणाच्या परवानगीने आपण सुरू केलेलं आणि नक्की हा प्रकार कोणत्या कारणाने घडला जी तुम्हाला ग्रामपंचायत ओपन करावी लागली, उघडावी लागली? नमस्कार, मी सचिन मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी असून काल 24/3/2025 रोजी माझा मुलगा आजारी असल्यामुळे मी संध्याकाळी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो। हॉस्पिटलला घेऊन असताना त्याला डॉक्टरांनी काही औषधं सांगितलेली, ते माझ्या पॉकेट राहिल्यामुळे ते मी औषधे घेता मला आले नाही, म्हणून मी घरी आलो। घरी शोधला, घरी काही पॉकेट नव्हता, म्हणून मला असं वाटलं का ग्रामपंचायतीमध्ये असेल, म्हणून मी ग्रामपंचायत असेल म्हणून मी ग्रामसेवकला फोन केला, तर त्यांचा फोन काय मी केला तर उचलला नाही त्यांनी, म्हणून मी नंतर मी सरपंच साहेबांना फोन केला तर त्यांचा फोन लागला नाही, म्हणून मी माझी सहकारी मंगेश विर्ले यांना फोन केला का माझा पॉकेट ग्रामपंचायतीमध्ये राहिलेला आहे, तो येशील का, मला एकट्याला जायला योग्य वाटत नाही, म्हणून मी त्याला फोन केला तर तो बोलला ठीक आहे मी येतो। तर आम्ही ऑफिसमध्ये आलो, बरंच काल जरा शोधला पॉकेट, तर भेटला आणि भेटल्याच्या नंतर आम्ही काही थांबलो नाही, तर लगेच पॉकेट भेटल्याचं बंद केलं ऑफिस आणि निघालो। दादा, नक्की काय प्रकार घडला, काय सांगाल तुम्ही? मला सचिन मोरेंचा फोन आला का माझ्या पोराची तब्येत बरोबर नाही बोलतो आणि मला गोळ्या औषध वगैरे घ्यायचे, माझं पॉकेट ऑफिसमध्ये राहिलेलं आहे, तर तू येशील का म्हणतो। तर मी आपल्या गावामध्ये नेहमीप्रमाणे रोडच्या लाईट गेले असतात ना, तर आम्ही ते पाणी करतो, पाणी केल्यानंतर ते कुठं बसवायच्या कुठे उद्या सकाळी आम्ही ते क्लिअर करून घेतो। तर मी त्याला बोललो 10 मिनिटामध्ये मी येतो, आणि माझ्याबरोबर 2-3 कर्मचारी होते आपले, आम्ही रोजच फिरतो ना, त्यामुळे ते पण माझ्या पाठी आले होते। म्हणजे तुम्ही एकत्र ग्रामपंचायत उघडलीत आणि पाकिट कुठे मिळालं मग? ते पॉकेट त्याच्या ड्रॉच्या खाली पडलं होतं, ड्रॉ मध्ये पण नव्हतं, खाली पडलं होतं टेबलाच्या। एक 10-15 मिनिटं आम्हाला गेले ते शोधायला। नमस्कार सरपंच साहेब। साहेब, काल जो प्रकार आपल्या ग्रामपंचायतीमध्ये घडला, म्हणजे प्रकार म्हणजे असं की मध्यरात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय आपलं चालू होतं, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत, जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत। नक्की हा प्रकार काय घडला याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे। संबंधित प्रकाराची मी सकाळी माहिती घेतली, तर आदल्या दिवशी म्हणजे 24/3/2025 ला सचिन मोरे हा संध्याकाळी थोडं कामकाज बंद होण्यापूर्वीच लवकर गेला, त्याच्या मुलाची तब्येत खराब झाली होती असं सांगून तो लवकरच निघून गेला होता। आणि ही गोष्ट मला जशा पद्धतीने समजली आणि जे समोर आहे ते सत्य की सचिन मोरे याच्या मुलाची तब्येत खराब होती, त्याचा कुठे पॉकेट राहिला देव जाणो, त्या गोष्टीमध्ये तो शोधण्यासाठी आपल्या पूर्ण कर्मचाऱ्यांना घेऊन आला। जर ही गोष्ट वावगी ठरवणं की नाही ही परिस्थितीशी संबंधित आहे, पुढे वरिष्ठ ठरवतील गोष्ट आणि त्यांना जे काही समज देण्याचा प्रयत्न करेल मी, परंतु मी एक अभिमानाने सांगू इच्छितोय की माझा जो पूर्ण कर्मचारी परिवार आहे, पूर्णच्या पूर्ण कर्मचारी परिवार रात्री अपरात्री आज कोण मयत झाला, लाकडं रचण्यासाठी कोणत्या गोष्टीचा विचार करा, रॉकेल लागेल, लाकडं लागतील, फाटी लागतील, काही लागतील, त्या गोष्टीसाठी कुठेही उभा राहतोय। पूरजन्य परिस्थिती झाली असं नाही घरामध्ये राहिला आहे, पूरजन्य परिस्थिती सुद्धा रात्री अपरात्री निघून प्रत्येक ठिकाणी कुठे लाईटच्या वगैरे छोटी मोठी कामं असतील ती रात्र अपरात्री कोणत्याही निसंकोच न करता, कारण की प्रशासन किंवा मी ग्रामपंचायत म्हणून त्यांना रात्रीचा केव्हाचा पगार देत नाही ना, पण ते त्यांचं काम करतात, खूप चांगली कामं आहेत। आणि ग्रामपंचायतीचं पूर्ण पंचक्रोशीत नाव आहे आज की खूप चांगली काम करणारी ग्रामपंचायत आहे।
आज विरोधकांना काहीच मुद्दा नाही, म्हणून त्या गोष्टीचा बिचाराचा एक त्याच्यावर असणाऱ्या परिस्थितीचा राजकारणी वळण दिलाय या गोष्टीशी संबंध नसताना. तर या गोष्टी इलेक्शन जवळ आला कारण निवडणुका पुढे जवळच आहेत, त्या कारणाने प्रत्येक गोष्टीशी आज माझा संबंध ग्रामपंचायत संबंध जोडून कुठे ग्रामपंचायत आणि सरपंच म्हणून माझ्या पूर्ण बॉडीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे होतच राहील. परंतु जनता माझी संज्ञान आहे, त्यांना माहिती आहे की इथे जी लोक आहेत ती इथल्या झालेल्या विकासावरती का बोलत नाही. चांगले रस्ते झालेत, पाण्याची सोय चांगली झालेली आहे, स्ट्रीट लाईट आहेत, बऱ्याचशा गोष्टी. आतापर्यंत आपल्याकडे लाकडं कुणाला अडचण नको म्हणून लाकडं सुद्धा आपण मोफत केले, कोण मारल्यानंतर त्या बिचारांना प्रसंगात सर्व दाखले फ्री. जेवढ्या काही गोष्टी करता येईल तेवढ्या आपण ग्रामपंचायत मार्फत करतोय. या गोष्टी का निदर्शनच आणत नाही आणि ही चुकीची गोष्ट. ही माझी जनता खूप संज्ञान आहे. मागच्या 5 वर्षापूर्वीची 4 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय आहे ही मला कुणाला ओरडून सांगायची गरज नाही. याची ग्वाही पूर्ण पंचक्रोशी देते आणि सगळ्या या पूर्णच्या पूर्ण आजूबाजूच्या पूर्ण ग्रामपंचायतींना अभिमान आहे आपल्या ग्रामपंचायतीचा. आणि मी अभिमानाने जरी माझं नाव घेत असेल तरी माझ्या मागे पूर्ण कर्मचारी वर्ग आहे, हे मी अभिमानाने सांगतोय. हा जो प्रसंग घडलाय याला राजकारण वलन देऊन त्या बिचाऱ्या कामगारांवरती गदा आणण्याचा प्रयत्न आहे, बाकी काय याच्यामधून काय मला वेगळं वाटत नाही. दुसरी गोष्ट सांगायची झाली की आज वेगवेगळ्या न्यूज येत आहेत की गावठाण जागा, तर विस्तारित गावठाण जागा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि विस्तारित गावठाण जागा 1974 पासून ही ग्रामपंचायतीकडे आहे. तिथे 1974 पासून लोक राहतात. लोकांचं जे काय अनधिकृत अतिक्रमित वहिवाट जे काय असेल ते आहेच ती तशी. परंतु आज इलेक्शनच्या तोंडावर ह्या गोष्टी काय येत आहेत आणि काय झालं की लोकांच्या आपोपसातील वैमनस्य म्हणजे त्यांचं शेजाऱ्याचं भांडण याला राजकारणी वलन द्यायचा. आज एखाद्या व्यक्तीने पूर्ण जागा अडवले त्याचं नाही करायचं, पण एखादा कोण गरीब विधवा महिला कुठे काम करते त्या गोष्टीला जाऊन अडथळा आणायचा. असे बरेचसे प्रकार आज माझ्या ग्रामपंचायतीत चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एक सरपंच मला माझ्या पूर्ण बॉडीला आणि ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. असू द्या, पण माझा पूर्णच्या पूर्ण जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातली संपूर्ण जनता संज्ञान आहे आणि स्वतः मला सांगतात की साहेब आम्ही तुमच्या सोबत ठाम आहेत, किती काही झालं आम्हाला समजतं ही लोक काय आहेत ती. त्यामुळं मला खूप एक समाधान वाटतंय की आम्ही जे काम केलंय ते योग्यच आणि माझे कर्मचारी पण योग्यच आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.